माझे नाव सुवर्णा दिलीप सिंग राजपूत. मी संत गाडगेबाबा आश्रम शाळा मंगळूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या शाळेत प्रयोगशाळा परिसर पदावर कार्यरत आहे. माझ्या एप्रिल 24 पासून मस्टरवरील सह्या बंद केल्या होत्या, म्हणून मी शाळा न्यायाधिकरण सोलापूर यांच्या कोर्टात न्याय मागितला होता. त्या कोर्टात माझा 16/4/2025 रोजी अंतिम आदेश माझ्या बाजूने पारित झालेला आहे व आदेशात नमूद केलेले आहे की यांचे सगळे बॅकवेजेस सहित यांचे वेतन व यांच्या मशिनरी सह्या घेण्यात याव्या. त्या आदेशाला अनुसरून तत्कालीन जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबांनी पत्र काढले होते मुख्याध्यापकांना की यांचे मस्टरवरील सह्या घेऊन यांचे वेतन देयके तात्काळ या कार्यालयात सादर करावे. पण त्या मुख्याध्यापकांनी ही त्या पत्राची दखल घेतली नाही व अंमलबजावणी केली नाही, म्हणून मी जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबांना 25/9/2025 रोजी उपोषणाचे निवेदन दिलेले होते की माझ्या शाळेवरील कर्मचाऱ्यांचे वेतनासोबत माझे देखील वेतन करावे. जर त्यांच्या वेतन देयकासोबत माझे वेतन देयक नसेल तर वेतन देयके आपण आपल्या स्तरावरनं मागून घ्यावे व अन्यथा जर माझे वेतन जमा झाले नाही आणि सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा झाले तर 2 दिवसानं मी आमरण उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व जिल्हा परिषद कार्यालयासमोर बसणार आहे. असे सांगून देखील साहेबांनी माझे वेतन मला दिले नाही, म्हणून मी 16 तारखेला जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे. कारण जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबांनी मला न्याय दिला नाही, म्हणून मी जिल्हाधिकारी साहेबांकडनं न्याय मागितलेला आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी मी 16/10/2025 रोजी त्यांना निवेदन देऊन उपोषणाला बसले आहे. 17 तारखेला उपोषणाला बसले आहे. आज माझ्या उपोषणाचा 7वा दिवस आहे. आतापर्यंत कोणीही दखल घेतलेली नाही आणि मला आता जिल्हाधिकारी साहेबांकडून न्यायाची अपेक्षा.